अहमदपूरच्या तहसील कार्यालयासमोर मागील 4 दिवसापासून एक व्यक्ती आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत। बघू शकता तुम्ही सर्वे नंबर गट नंबर 136 मधील जमीन विक्रीचा करार करून माझ्याकडून पैसे घेऊन बेकायदेशीरपणे दुसऱ्याला जमीन विक्री करून व माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून माझी फसवणूक करणाऱ्या कोण आहेत? दिलीप भीमराव पाटील, राहणार अंबिका कॉलनी, अहमदपूर तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर यांच्या विरुद्ध हे ग्रहस्थ आमरण उपोषणासाठी बसलेत। नेमका काय मुद्दा आहे मी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्ते, काय विषय आहे नेमका? सर, मला माझी फसवणूक केलेली आहे। माझे पैसे गेले 12,40,000 रुपये त्यांनी 8 वर्ष पहिले घेतले आणि मला फसवणूक केली। मला बैनामा करून दे म्हणतो, द्यायला तयार नाही तिने। मला अगोदर तुमचं नाव सांगा पूर्ण। माझं नाव शेख हकानी आजमुद्दीन, राहणार अहमदपूर तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर सर। आता ते तुम्हाला फसवणूक करणारे कोण आहेत? दिलीप भीमराव पाटील सर। त्यांच्या माझा करार झालता 2016ला। 14 प्लॉट त्यांच्याकडून मी घेतलं होतं, 31 लाखाला करार झालतं। त्यामध्ये जसे विकले तशी मी तुम्हाला बैनामे करून देतो असे म्हणले मला। मी एक गिरीक आणत जा, एक प्लॉट मी विकतो म्हणले। ठीक आहे सर म्हणलो, मी विश्वासावर गेलो। मी ते जसे गिरीक आले तसं मी त्यांच्यापाशी गेलो, बाबा ह्याला बैनामे करून द्या। 2 प्लॉटचे बैनामे करून दिले। नंतर 4 प्लॉटचे 22 लाखाला 4 प्लॉट मी विकलो। कौटुंबिक समूह त्यांना 4 प्लॉट विकलो। त्यांना म्हणलो बैनामे करून द्या, तर ते त्यांना विचारले कितक्याला दिलं, कसे दिले, तर सगळे सविस्तर त्याने म्हणले। मग आगाऊ पैसे जास्त झाले म्हणून म्हणले की त्याला हाकलून दिले। दुसरा गिरेक आणलं, त्याला हाकलून दिले। पुन्हा मी 7 प्लॉटचे गिरेक आणलो, त्याला बी हाकलून दिले। असं करून मला त्रास देत गेले, पैसे बी गेले आणि विनाकारण मानसिक त्रास बी द्यायला तयार झाले। नंतर मग शेवटी मी वाट बघत बघत त्यांचे विचार केलो। शेवटी कोर्टामध्ये गेलो। कोर्टामध्ये जाऊन मी 2018ला गेलो सर। तरी बी त्यांनी एक फ्लॅट विकले, गंगाधर कराडी म्हणून बाईला। ते विकल्यानंतर मी मग कोर्टाला सांगितलं की बाबा असं प्लॉट त्यांनी विकला आहे, तर मला कसं? तर कोर्टाने मला हुकूम जारी केले। मला हे हुकूम 2021ला भेटले, 19ला भेटले। नंतर मी रजिस्ट्री ऑफिसला नोंद केली जाऊन 2019ला। सर 2019ला माझं कोर्टाचं चालू आहे कारवाई, तर मी कोर्टाच्या विश्वासाने मी बसलो। तर तसं तुम्ही बी बसायचं की सर कोर्टचा निकाल लागे, पण कसं आहे काय नाही बघायचं। 22ला तिने ह्या लोकांना प्लॉट करून बैनामी करून दिली। म्हणजे हे दिसतात आहेत ते सगळे लोकांना? हा, 3 लोकांना दिले। बाकीचे साक्षीदार हे ते सगळे त्याच्यामध्ये आहेत। मला काही कल्पना दिली नाही, मला काही नाही। ह्यांना माहित असून मी ह्यांनी ते प्लॉट स्वस्त मिळत म्हणून तिने खरेदी केली आणि अशी फसवणूक केली। आता सांगायचं तात्पर्य असं की हे जाणून बुजून फसले आणि मला पहिले माझा करार, माझं काहीतरी निदान करायचं, पुन्हा मग त्यांना खरेदी करा की, पण तसं केलं नाही। ते मला न सांगता, मला न संमती घेता त्याने असे करार केले। आणि करणारे रजिस्ट्रार साहेब बी सरकारी माझ्यापाशी त्याचे प्रूफ आहेत सर, त्यांना उशी आहे। तर तिने कसं साथ द्यावं, हे तिने रजिस्ट्री कशी करावं, मला हे प्रश्न विचारायचे। मागील 4 दिवसापासून तुम्ही आमरण उपोषण करता इथं। तहसील कार्यालयातील अधिकारी किंवा रजिस्ट्री कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी तुमची दखल घेतली आजपर्यंत कोणी? घेतली सर। ते मला लेटर पाठवली, ते काय म्हणून पाठवलेले? ते मेडिकल कल्पना दिली, पुन्हा पोलिसांनी दिली। पोलीस आले माझ्यापाशी, विचारपूस केले गेले। याच बोर्डवरती आपण लिहिलेलं आहे, वरील सर्व लोकांपासून मला व माझ्या कुटुंबातील इतर सदस्यास जीवित हानी पोहोचल्यास वरील लोक नातेवाईक जबाबदार राहतील त्यांची। त्याचं कारण काय असं होऊ शकेल का तुमच्या सोबत? होऊ शकेल सर। आता मी 8 वर्षाने सोसत आलो, कधी त्याने का माझी विचार केलं का बाबा कसं आहे काय मिटून घे, करून घे, काय ते म्हणले का मला तुझे पैसे माझ्याकडे आहेत? मग कधी आले नाही। ज्यावेळेस बी गेले दमदाटीपणाच्या गोष्टी करू लागले। मग काय विचार मी, आता मला धोका आहे की नाही? तरी बी मला रात्र संरक्षण नाही पोलिसाचा, दिवसा बी आज बघायला तुम्ही सर आहेत का पोलीस इथं? माझ्या जीवाला धोका होईल का नाही? मग मला विचार करावा लागेल की नाही?
या आमरण उपोषणकर्त्याची वास्तविक परिस्थिती जर पाहिली तर जीवाला धोका आहे असं म्हणून सांगितल्यावर सुद्धा येथील प्रशासन जाग आहे का गायबच आहे हा प्रश्न विचारण्याची मला खूप आवश्यकता वाटते। कारण मागच्या 4 दिवसापासून हा गृहस्थ स्वतःची जमीन गेली, जवळ जे काही अनामत रक्कम होती ते सुद्धा पैसे गेले आणि फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर न्याय मागण्यासाठी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर मागील 4 दिवसापासून आमरण उपोषण पत्करून बसलेला आहे। मात्र आजपर्यंत कोणीही दखल न घेणं ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे। मला सांगा इष्टेची कॉपी आता बघा इथे लिहिलेलं आहे सर। मासूम हे पूर्ण तुम्ही कव्हर करायचं आहे। माननीय न्यायालयाचा जो आदेश आहे तो आदेश सुद्धा या ठिकाणी ज्यांच्या विरुद्ध हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी हा न्यायालयाचा आदेश सुद्धा धुडकावून लावलेला दिसतोय। अवमान केले, तिचं आदर केले नाही। मी आदर करत मी 8 वर्ष सोसत बसलो, त्याने मी कोर्टाचा आदर केलो। जे कोर्ट निर्णय देईल मला विश्वास आहे कोर्टावर, तर तिने मी थांबायचं होतं। तिने अशी गडबड करायची, मग आता जाऊ कुठं? त्यासाठी मी तहसीलदारच्या दारी येऊन बसला। मला इथंच मला न्याय द्या, नसतं इथंच दफन करा, माझं म्हणणं एकच। पुढचा प्रश्न विचारण्याच्या अगोदर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की पुढची भूमिका काय आहे असा माझा प्रश्न असणार होता, परंतु मला जर न्याय नाही मिळाला तर मला इथंच दफन करा। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम, आपण जिल्ह्यात आहात का कुठे आहात? तुमच्या तहसील कार्यालयाच्या समोर मागच्या 4 दिवसापासून एक गृहस्थ आपल्या न्याय हक्कासाठी लढतो आहे, परंतु तुमच्या स्थानिक प्रशासनाने आजपर्यंत दखल घेत नाहीत। काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? कोणत्या शब्दाने तुम्हाला विचारायचं आम्ही पत्रकारांनी? सर बघा, हे रजिस्ट्री ऑफिसला मी 2021ला दाखल त्यांना दिलतो कल्पना, हे उशी घेतलो सर, तरी बी 22ला त्यांनी बैनामा करून दिली। बघा सर, संध्याकाळी किती वाजेपर्यंत आहात इथे? मी रात्रंदिवस इथे 24 तास आहे सर। मी इथे हलना गेलो मी, आणि मी जाणार बी नाही सर। जीव गेले तर हरकत नाही, पण मी जाणार नाही। मला न्याय भेटल्याशिवाय मी इथून उठणार नाही। या उपोषणकर्त्याला अर्थात शेख हकानी आजमुद्दीन यांना न्याय मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरतंय। ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा विंफो आवाज बहुजनांचा। न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।